मी आता पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर म्हणजे FC रोडवर आहे आणि याच रस्त्यावर काल रात्रीपासून आज सकाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि हे पाणी जिकडनं येत होतं तो खड्डा आपण आता बघू शकतो किती मोठा खड्डा आहे आणि हे खड्ड्याचा हा पाण्याचा विषय वेगळा ठेवूयात आणि हा रस्ता जो आपण बघतो तर रस्त्याला हे मोठं असं भगदाड पडलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात शहरातील जे मध्यवस्ती आहे तर तिकडच्या गाड्या किंवा ये जा होत असते या रस्त्याने मोठ्या प्रमाणात आणि असं असताना सुद्धा या रस्त्यावर अशा प्रकारे हे पाणी साचलेलं होतं। आणि दुसरी गोष्ट हा निकृष्ट दर्जाचा रस्ता या सगळ्यामुळे खरं तर पुणेकर अतिशय त्रस्त झालेले आहेत। दर दिवसाला काही ना काहीतरी वेगळं संकट पुणेकरांच्या समोर ओढवलेलं पाहायला मिळतं। आता जर आपण पाहिलं तर हे पाणी सगळं ओसरलंय, मात्र माती याच्यातली जर बघितली तर माती अजूनही ओली दिसते, कारण काही वेळापूर्वी म्हणजे दुपारपर्यंत हे सगळं पाणी असंच इथे पडलेलं सगळं सांडलेलं जे आहे तर ते सगळ्यांना पाहायला मिळत होतं। हे जे महाकाय खड्डा पडला समोर दिसतो तर तो वाहन चालकांसाठी थेट मृत्यूचा सापळा बनलाय, कारण आता जरी यांनी बॅरिगेट्स लावले असतील तरी सुद्धा या बाजूने येणारी जी वाहनं आहेत तर त्यांना हा खड्डा लगेच दिसत नाही आणि त्यामुळेच इथे मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आणि आपण जर बघितलं तर हा साधा सुद्धा खड्डा नाहीये, तर हा रस्ता खचून खाली गेला आणि महाकाय असा खड्डा तयार झालाय। आता ही आपण जी दृश्य बघतोय ती दृश्य आहेत संत तुकाराम महाराज पादुका मंदिर जे आहे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचं, तर या रस्त्यावरची ही सगळी दृश्य आहेत। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा जो FC रोड आहे हा पुण्यातला वन वे आहे जिथे गाड्यांचा वेग मोठ्या प्रमाणात असतो आणि रात्रीच्या वेळी जेव्हा इथे पाणी साचलेलं होतं तेव्हा खरं तर हा सगळा याच्यामध्ये कुठलाही रस्ता सुद्धा दिसत नव्हता। इतकं डेंजर आणि भयावह चित्र या सगळ्यामध्ये झालेलं पाहायला मिळत होतं। आता आपण बघितलं तर या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते, पादचारी असतील त्यासोबतच वाहन चालक असतील, तर हे सगळे मोठ्या प्रमाणातून या रस्त्यावर ये जा करत असतात। आणि हे असताना अशा प्रकारचा खड्डा आहे। अगदी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की हा जो फर्ग्युसन कॉलेजचा रस्ता आहे तर या सरळ रस्ता आहे आणि या रस्त्यावर रस्त्याच्या अगदी बाजूला हा खड्डा पडलेला आहे, मोठा खड्डा पडला। आणि जेव्हा इकडनं याच्यावरून सगळं पाणी जात होतं तेव्हा तुम्ही विचार करा की जर याच्यावरून गाडी गेली असती तर याच्यामध्ये गाडी कशी अडकली असती। जवळपास पुढचं चाक जे आहे तर ते पूर्ण खाली जाईल, अर्धी गाडी खाली जाईल इतका मोठा हा खड्डा आहे। त्यामुळे काल खरं तर इथे काही अपघात झालेत किंवा काय याबाबतची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र इथले जे लोक आहेत तर त्यांना याबाबतची माहिती नाहीये। काही दुकानं आहेत तर ती सध्या बंद आहेत, त्यामुळे याबाबतची व्यवस्थित माहिती आपल्याला मिळू शकलेली नाहीये। मात्र जर अपघात झाला असेल तर तो किती दुर्दैवी असेल आणि अपघात जर अशा प्रकारचे झाले असते किंवा होऊ शकले असते, त्यामुळे या सगळ्याला प्रशासन जे आहे तर ते सगळं जबाबदार आहे। अशा प्रकारचे खड्डे पडण्याचं नेमकं कारण काय आहे, निकृष्ट दर्जाचे जे रस्ते तयार केले जातात तर यामुळे जीव मात्र सामान्य नागरिकांना, सामान्य वाहन चालकांना गमवावा लागतो। त्यामुळे आता या सगळ्यानंतर आता सध्या जरी इकडे हे बॅरिगेटिंग केलं असेल तरी सुद्धा नागरिकांचा जीव मात्र अजूनही धोक्यातच आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।